तर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. जे लाभार्थी आहेत त्यांना लाभ मिळेल असं देखील आदिती तटकरे यांनी म्हटलंय. सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा अर्थसंकल्प आदरणीय अजितदादांना समर्पित करत असल्याच्या संदर्भातल्या भावना या सभागृहामध्ये व्यक्त केल्या. खरं तर यंदाचा हा अर्थसंकल्प आदरणीय दादांचा 12वा अर्थसंकल्प झाला असता आणि ज्याची तयारीसुद्धा दादांनी त्या ठिकाणी 2-3 महिन्यापूर्वी सुरू केली होती. एक महत्त्वपूर्ण घोषणा ती आदरणीय फडणवीस साहेबांनी केली, ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ही त्या ठिकाणी कायमस्वरूपी अशाच पद्धतीनं सुरू राहील या संदर्भातली त्यांनी घोषणा केली आणि त्यासाठी सुद्धा अधिकाधिक सक्षमपणाने ही योजना पुढच्या कालावधीमध्ये राबवण्यात येईल या दृष्टिकोनातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब, आदरणीय सुनेत्रा काकी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढच्या कालावधीमध्ये राबवू. याआधीसुद्धा अनेकदा या संदर्भातला उल्लेख झालेला आहे की 2100च्या बाबतचा जो योग्य वेळी निर्णय आहे तो हे महायुतीचं सरकार घेईल. पण मला आपल्या माध्यमातून सुद्धा सांगायचं आहे की 1500चा लाभ हा लाडक्या बहिणींसाठी अशाच पद्धतीनं सुरू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून विभाग म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत. या व्यतिरिक्त आत्तापर्यंत एकल महिलांचा सर्वे हा कधी करण्यात आलेला नव्हता, तो पहिल्यांदाच त्या ठिकाणी करण्यात येत आहे आणि एकल महिलांच्या दृष्टिकोनातून एक चांगलं धोरण हे महायुती सरकारच्या माध्यमातून पुढच्या कालावधीमध्ये येणार आहे. की स्वतः राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे नेमके काय म्हणालेले आहे. आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता आपल्याला गुढीपाडव्याच्या निमित्ताने या शुभ मुहूर्तावर भेटू शकतो का? तर आपल्या अंदाजानुसार आता मार्च महिना सुरू आहे आणि अनेक बहिणी अजूनही 1500 रुपयांच्या हप्त्याची ते वाट बघत आहे. आपल्याला सुद्धा दररोज असा प्रश्न विचारला जात आहे की सर पैसे कधी येणार? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाचा अंदाज आणि शक्यता इथे जाणून घेणार आहोत. सर्वात आधी आजची तारीख बघा. आजची तारीख आहे 14 मार्च आणि काही दिवसानंतर म्हणजे 19 मार्च रोजी गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्षाची सुरुवात आणि अत्यंत शुभ दिवस मानला जातो. म्हणूनच अनेक तज्ज्ञ आणि माहिती मिळालेल्या सूत्रांनुसार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे की सरकार गुढीपाडव्याच्या दिवशी बहिणींना मोठी भेट देऊ शकते. म्हणजेच की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे 19 मार्चला जमा होण्याची शक्यता आहे. पण मित्रांनो, इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. पैसे खात्यामध्ये जमा होण्यासाठी सर्वात आधी सरकारकडून GR म्हणजे शासन निर्णय काढला जातो. तो GR निघाल्यानंतरच पैसे खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू होते. साधारणपणे GR निघाल्यानंतर 1 ते 2 दिवसामध्ये पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होते. म्हणून जर सरकारने आज किंवा उद्या GR काढला तर खूप मोठी शक्यता आहे की गुढीपाडव्याच्या दिवशी बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होऊ शकतात. म्हणजे बहिणींना नवीन वर्षाच्या दिवशी आर्थिक भेट इथे मिळू शकते. तथापि हे लक्षात ठेवा की सध्या याबाबत देखील घोषणा आलेली नाही. हा एक संभाव्य अंदाज आणि शक्यता आहे. पण मागील काही वेळा पाहिले तर सरकारने अनेकदा सणांच्या दिवशी किंवा विशेष दिवशी पैसे जमा केलेले आहेत. म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी पैसे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून बहिणींनो, आता पुढील काही दिवसामध्ये जर GR निघाला तर तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपयाचा हप्ता कधी जमा होऊ शकतो. त्यामुळे आपल्या बँक खात्यावर आणि मोबाईल मेसेजवर लक्ष ठेवा. जशी या संदर्भात अधिकृत अपडेट किंवा GR येईल तशी सर्वात आधी माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर दिली जाईल. म्हणून जर तुम्ही अजूनच सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढचे येणारे अपडेट ते लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला भेटूया पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.